सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमधून। पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हारमधील दाभोसा धबधबा प्रवाहित, फेसाळलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरीतील स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 उघडण्यात आल्यात। एकूण 7212 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरलंय। पाटोदा परिसरात झालेल्या पावसानं बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढली। सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। वारणा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठी धरणं 100% भरली आहेत। मुंबईत दुपारी समुद्राला मोठी भरती, जवळपास 4.67 मीटर उंच लाटा उसळल्या, यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांना बंदी। अमरावतीत रिमझिम पाऊस, तर ग्रामीण भागात जोरदार पाऊस। चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला पूर आलाय। अमरावती मेळघाट भागात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ साकर्डा पाटियाकडे जाणारा मार्ग बंद। गोंदियात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक घरात पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबईला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, समुद्रात उंच लाटांचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। चंद्रपूर जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट, हवामान खात्यानं आणखी 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरात पुराचं पाणी शिरलंय। रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ, पुराचं पाणी उपसून काढण्यासाठी पंपाचा वापर केला जातोय। गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसर जलमय, 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय, भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यातून केली शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं विनोद अग्रवाल यांचं आश्वासन। गोंदिया तिरोडा महामार्गावरील अवंती चौक पुराच्या पाण्याखाली गेलाय। 4 फूट पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे। 4ही बाजूतील रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी। बीडमध्ये पावसाची संततधार, मान्सूनपूर्व कामं न झाल्यानं नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आलंय, तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद। देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4, तर गोरेगाव तिरोडा तालुक्यातील 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद। कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडाऱ्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जोरदार पावसामुळे भंडाऱ्यातील 8 मार्ग वाहतुकीसाठी बंद। कोल्हापूर जिल्ह्यातील 43 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, विष्णुपुरी प्रकल्प 84% भरला। मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावलाय। धाराशिवमध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे, त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाची हजेरी, जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यात जोरदार पाऊस, जिल्ह्यातील जलाशयात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे। एसटी महामंडळाच्या बसचं छत गळतंय, प्रवाशांना छत्री धरून प्रवास करावा लागला। व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पाटोदा ते परभणी मार्गावरील बसमध्ये संतापजनक दृश्य। बीडमध्ये धानोरा रोडच्या दुरावस्थेवर नागरिकांचा संताप, खड्ड्यात होडी चालवून अनोखं आंदोलन। 15 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलंय। वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा।
बीडमधील वांगी आरोग्य उपकेंद्राला सततच्या पावसामुळे गळती लागली आहे। आरोग्य केंद्रातील औषध सामग्रीसह इतर वस्तू देखील भिजल्या। ग्रामस्थांकडून आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्याची मागणी। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वनोजा गावातील विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातून प्रवास। ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्यानं पालकांमध्ये नाराजी। नागपुरात सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय। मनीष नगर अंडरपासमध्ये काही प्रमाणात पाणी साचलंय। गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। पावसामुळे सिरोंचा जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंद।